विदर्भात सर्वात प्रसिद्ध काय आहे माहिती आहे? गाभेदार रोडगे आणि भाजी कुठली प्रसिद्ध आहे हे तर सांगायलाच नको. जे विदर्भात राहत असतील त्यांना माहितीच आहे. झणझणीत वांग्याची भाजी. तर याआधी सुद्धा मी रोडग्याची संपूर्ण थाळी तुम्हाला दाखवली होती. पण त्या रेसिपीमध्ये आपण रोडगे बनवत असताना कढईमध्ये कसे बनवायचे ते बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण अस्सल पारंपरिकरित्या जसे शेणाच्या गौरीवर रोडगे बनवल्या जातात ना, तसेच बनवणार आहोत. संपूर्ण थाळी नक्की, नक्की बघा. एवढी चविष्ट लागते. एकदा चाखल्यानंतर आयुष्यभर तुम्ही चव विसरणार नाही. आणि शेणाच्या गौरीची सोय नसेल ना, तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा हे रोडगे बनवू शकता. तो व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर आणि पेजवर अवेलेबल आहे. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, वांग्याची भाजी बनवण्याची तयारी करायची आहे. तर इथे छोट्या आकाराची जी वांगी मिळतात ना, रेषेदार आणि हलक्या जांभळ्या रंगाची, तीच वांगी मी इथे वापरते आहे. तर वांग्याचे छोटे काप करून झाल्यानंतर पाण्यामध्ये भिजत घालायचं, म्हणजे वांगी काळी पडत नाही आणि वांग्यामध्ये हलकासा कडवटपणा जो असतो ना, तोही दूर होतो. मसाला तयार करण्यासाठी छोट्या मिक्सरच्या जारमध्ये मी एक मोठा दालचिनीचा तुकडा, एक मोठी वेलची, 5 ते 6 छोटी वेलची घेतलेली आहे आणि अर्धी वाटी एवढं मी सुकं खोबरं छोटे-छोटे तुकडे करून घेतलेलं आहे. हे मिक्सरला फिरवून घेऊया. यामध्ये आता 1 कप भाजलेले आणि सोललेले शेंगदाणे घालते आहे आणि 1/4 कप भाजलेले तीळ घातलेले आहे. हे मिक्सरला वाटून घेऊया. आता 2 गाठी लसूण सोलून घातलेलं आहे आणि जे 2 कांदे मी घेतलेले होते ते चिरून घातलेले आहे. आलंसुद्धा घातलेलं होतं. तो पार्ट स्किप झालेला आहे, पण नक्की घाला. यामध्ये आता मुठभर कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि वाटण इथे तयार झालेलं आहे. ही वांग्याची भाजी मी एकच वाटण तयार करून बनवते आहे. तुम्ही वेगवेगळं वाटण तयार करून सुद्धा बनवू शकता. आता आपण रोडग्यांसाठी गव्हाचं पीठ मळून घेऊया. तर रोडगी बनवण्यासाठी पारंपरिकरित्या जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ वापरलं जातं. पण तुम्हाला जर घरचं दळलेलं बारीक गव्हाचं पीठ वापरायचं असेल ना, तर तुम्ही यातला चिकटावा कमी करण्यासाठी 1 वाटी यामध्ये ज्वारीचं पीठ घालू शकता. तर या पिठामध्ये ना मी चवीनुसार मीठ, ओवा घातलेला आहे आणि सोबतच जिरे घालते आहे. आता हे सर्व नीट मिसळून घ्यायचं. यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. तर इथे मी जवळपास 4 ते 5 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे. कारण हे रोडगे मी 7-8 लोकांसाठी बनवते आहे. त्या प्रमाणानुसार आपल्याला मोहन घालायचं आहे. तेल घालून झाल्यानंतर गव्हाच्या पिठाला व्यवस्थित तेल सोडून घ्यायचं आणि नंतर पाणी घालायचं आहे. पण पाणी जरा जपून घालायचं आहे. कारण आपल्याला गव्हाचं पीठ मऊसूत मळायचं नाही आहे, घट्टसर मळायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीठ मळून झाल्यानंतर ओबड-धोबडच ठेवायचं आहे. खूप जास्त त्याला मळायचं सुद्धा नाही आहे. तर इथे मी थोडं-थोडं पाणी घालून हे गव्हाचं पीठ मळून घेते आहे. आणि याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. असा ओबड-धोबडच गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. गव्हाचं पीठ जास्त असल्यामुळे 2 भाग करून घेतलेले आहे आणि नंतर संपूर्ण गव्हाचं पीठ मळून तयार झालेलं आहे. तर इथे टेक्स्चर तुम्ही बघू शकता. असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा अंश फारच कमी आहे. त्यामुळे रोडगा जो असतो ना, छान भुरभुरीत होतो. खूप चिकट असा होत नाही. रोडगे बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटीभर तेलसुद्धा लागणार आहे. कारण हे रोडगे मी 7 ते 8 लोकांसाठी बनवते आहे. आणि रोडगे बनवणं एवढं सोपी आहे ना, ज्यांनी कधीच बनवला नसेल ते सुद्धा परफेक्ट बनवू शकतील. तर इथे माझी आई रोडगा बनवून दाखवते आहे. लक्षपूर्वक बघा कसा बनवायचा ते. तर इथे जे मळलेलं गव्हाचं पीठ होतं ना, त्याचे काही गोळे काढून घेते आहे. गोळे काही छोट्या आकाराचे घ्यायचे, काही मोठ्या आकाराचे. तर सर्वात पहिली जी गोळी आहे ना, ती आपल्याला अशी सपाट करून घ्यायची आहे. तर ही सर्वात मोठ्या आकाराची होती. याला सपाट करून घ्यायचं आणि बाकी उरलेले जे आहेत ना, त्यालाही सपाट करून घ्यायचं. आता सर्वात पहिली आणि मोठी पारी जी होती ना, त्याला तेल लावून घ्यायचं. दुसरी त्यापेक्षा छोटी असलेली पारी पहिल्या पारीवर ठेवायची, त्याला सुद्धा तेल लावायचं. तिसरी पारी ठेवायची, याला सुद्धा तेल लावायचं आणि चौथी पारी ठेवायची आहे. इथे माझ्या आईने जो रोडगा बनवलेला आहे ना, तो 4 लेयर्सचा बनवलेला आहे. पण तुम्ही यापेक्षा जास्त लेयरचा सुद्धा रोडगा बनवू शकता. कारण सार्वजनिक ठिकाणी जो रोडगा बनवला जातो ना, त्यामध्ये भरपूर लेयर्स बनवल्या जातात आणि एक-एक रोडगा जवळपास 2 ते 3 किलोचा सुद्धा असतो. तर तुम्हाला किती मोठ्या आकाराचा रोडगा बनवायचा आहे ना, त्यानुसार तुम्हाला इथे लेयर्स तयार करायचे आहे. आणि आता सर्वात वरची जी पारी आहे ना, ती अशा पद्धतीने वर ओढायची आणि आतल्या लेयर्स आतमध्ये दाबत जायच्या. आणि लक्षात ठेवायचं, ज्या भेगा तुम्हाला दिसतायत ना, त्या भेगा आपल्याला नीट बंद करायच्या आहे. कारण आपण शेणाच्या गौरीवर जेव्हा हे रोडगे भाजतो ना, तेव्हा राख आतमध्ये जाऊ शकते. तर रोडग्याच्या आतमध्ये ही राख जाऊ नये म्हणून आपल्याला भेगा ज्या आहेत ना, त्या व्यवस्थित बंद करायच्या आहे. व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला दिसतायत ना, त्या पद्धतीने भेगा बंद करायच्या आणि 1 ते 2 वेळा रोडगा जोरात आपटायचा. म्हणजे भेगा ज्या आहेत ना, त्या बंद होतात. आणि असा तुम्ही याला आकारसुद्धा देऊ शकता, ज्यामुळे रोडगा दिसायला छान दिसतो. हा रोडगा जवळपास अर्धा ते पाऊण किलोचा तरी असेलच. तुम्ही यापेक्षा मोठा रोडगा बनवू शकता किंवा छोटासुद्धा बनवता येईल. तर सर्व रोडगे या पद्धतीनेच बनवून घेते आहे. तोवर आपण काय करूया, इकडे वांग्याची भाजी तयार करूया.
तर भाजी फोडणी दिल्यानंतर ना, हे पातेलं मी शेणाच्या गौरीवर शिजवायला ठेवणार आहे आणि भांडी जी आहे ना, धुरामुळे खूप काळी होतात, लवकर निघत नाही म्हणून ओल्या मातीचं याला लेपन करून घ्यायचं आणि 2 जे पातेले मी घेतलेले आहे, त्यामध्ये वरण आणि भात शिजवणार आहे. आता इथे आपण 7 ते 8 लोकांसाठी भाजी बनवतो आहे, त्यानुसार मी तेल घेतलेलं आहे. म्हणजे 4 ते 5 टेबलस्पून तेल घालायचं. यामध्ये 1 चमचा जिरे आणि तयार केलेलं वाटण परतून घ्यायचं आहे. हे वाटण आपल्याला तोवर परतायचं आहे, जोवर वाटणमधलं संपूर्ण पाणी निघून जात नाही आणि जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये टेक्स्चर दिसते आहे ना, फुटलेल्या दुधासारखं तसं टेक्स्चर यायला हवं, तोवर हे वाटण परतून घ्यायचं. इथे शौर्याने सुद्धा एक रोडगा तयार केलेला आहे आणि बाकी रोडगे सुद्धा आपले बनवून तयार झालेले आहे. वांग्याची भाजी फोडणी करून झाली, की आपल्याला शेणाच्या गौरीवर शिजवून घ्यायची आहे आणि थोडी आग शांत झाली, म्हणजे कोळसा पडला, की नंतर आपल्याला यावर रोडगे शिजवून घ्यायचे आहे. कारण गरम आगीमध्ये आपण रोडगे शिजवू शकत नाही. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला भाजी, वरण, भात हे सर्व शिजवून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये आपले नेहमीचे मसाले घालायचे म्हणजे हळद, तिखट घालायचं, किचन किंग मसाला, धनेपूड घातलेला आहे आणि थोडा गरम मसाला घालायचा. आता हे सर्व नीट परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी गरम पाणी घालते आहे. तर इथे पाणी मी थोडं जास्त घालणार आहे. कारण काय आहे, की आपण शेणाच्या गौरीवर हे शिजवायला ठेवणार आहोत ना, तिथे जाळ जो आहे तो एकसारखा लागतो. त्यामुळे पाणी जे आहे ते संपूर्ण आटतं आणि भाजी जळण्याची शक्यता जास्त असते. तसं या भाजीला पाणी जास्त घातलं जात नाही. तुम्ही जर गॅसवर शिजवणार असाल ना, तर जास्त पाणी घालण्याची गरज नाही आहे. तर आता वांगी घालून झालेली आहे. सर्व नीट परतून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व नीट मिसळून घ्यायचं आहे. भाजी फोडणी करून झाल्यानंतर ही मी शेणाच्या गौरीवरच शिजवणार आहे. पण त्याआधी आपल्याला या जगऱ्याची पूजा करायची आहे. आमच्या भागामध्ये या शेणाच्या गौऱ्या ज्या रचल्या जातात ना, त्याला जगरं असं म्हटलं जातं. तुमच्या भागामध्ये काही दुसरं नाव असेल तर कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे सर्वात आधी आपल्याला अग्निदेवतेचं पूजन करायचं आहे आणि नंतरच आपण या शेणाच्या गोवऱ्या पेटवणार आहोत आणि नंतरच यावर अन्न शिजवणार आहोत. तर हळद, कुंकू, अक्षत, फूल वाहून आपल्याला पूजा करायची आहे. एक दिवा आणि अगरबत्ती लावायची आणि नंतर आपल्याला अग्निदेवतेचं पूजन झाल्यानंतर हे जगर पेटवून घ्यायचं आहे. आता इकडे मी काय करते आहे, भात शिजवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि तुरीचं दाटसर वरण शिजवण्यासाठी सुद्धा पाणी ठेवलेलं आहे. इकडे जे जगरं आपण पेटवून घेतलेलं होतं ना, छान जाड झालेलं आहे. आता यावर आपण भाजीचा गंज ठेवलेला आहे आणि रोडग्याबरोबर तुरीचं दाटसर वरण नक्की बनवल्या जाते. त्यासाठी आपण इथे पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये स्वच्छ 2 तुरीची डाळ घातलेली आहे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये मी तेल आणि मीठ घातलेलं आहे. यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून घालते आहे. तांदूळ घातल्यानंतर लगेच आपल्याला मिसळून घ्यायचं आहे, म्हणजे तळाशी चिकटून बसत नाही. आता हा जो भात आहे ना, हा सुद्धा जगऱ्यावर शिजवून घेऊया. पण लक्षात ठेवायचं जगरं जे आहे ना, छान पेटलेलं असायला हवं. आणि जी डाळ आपण शिजवायला घातलेली होती, वर आलेला फेस काढून घ्यायचा. यामध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा हळद घालायची. नीट मिसळून घ्यायचं आणि आता ही जी डाळ आहे ना, ही सुद्धा जगऱ्यावर शिजवायला ठेवणार आहे. काही वेळानंतर भाजी आणि भात तयार झालेला होता, त्यामुळे दोन्ही पातेले उचलून घेतले आणि जी गरम राख आहे ना, त्यामध्ये रोडगे घालायचे आहे. लक्षात ठेवायचं पेटत्या जगऱ्यामध्ये आपल्याला रोडगे घालायचे नाही आहे. रोडगे हे केव्हाही गरम राखेमध्ये शिजवल्या जातात. भाजीमध्ये थोडा रस्सा मला जास्त वाटत होता, म्हणून मी परत गॅसवर शिजवून घेते आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि रोडगे बघू शकता राखेमध्ये असे दाबून ठेवायचे. मध्ये-मध्ये परतत राहायचं आहे. जवळपास 1 तास लागतो रोडगे शिजायला आणि वरून अशी गरम राख सोडायची आहे आणि राखेमध्ये झाकून असेच रोडगे आपल्याला जवळपास 1 तासासाठी शिजवून घ्यायचे आहे. 1 तासामध्ये हे रोडगे बनवून तयार होतात. राख खूप गरम नसायला हवी, नाहीतर रोडगे खूप जास्त जळल्या जातात. वरून जर खूप जास्त जळले ना, तर वरचं जे कव्हर आहे ते वाया जातं. आतमध्ये छान गाभेदार बनतात, पण वरचं जे कव्हर असतं ना, जास्त वाया जातं. म्हणून राख जी आहे ना, खूप गरम नसायला हवी आणि राखेमधून काढल्यानंतर रोडगे असे पुसून घ्यायचे. तर हे आहे विदर्भातील पारंपरिक रोडगे जे शेणाच्या गौरीवर बनवल्या जातात. बनवण्याची पद्धत ही अगदी साधी सोपी आहे. सविस्तर कृती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि रोडगा फोडल्यानंतर बघू शकता आतमध्ये मस्त गाभेदार झालेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं रोडगे बनवण्यासाठी वेगळं गव्हाचं पीठ दळून आणलं जातं. त्यामुळे आतमध्ये जे टेक्स्चर असतं ना, ते रवेदार असतं. खायला खूप मस्त लागतं. असा हा गरमागरम रोडगा जो आहे ना, झणझणीत वांग्याच्या भाजीबरोबर खायला खरंच खूप मस्त लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इन्स्टंट सलाद बनवण्यासाठी इथे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं गाजर, चिरलेली कैरी घातलेली आहे, टोमॅटो चिरून घातलेले आहे, पातीचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे
बीट घातलेलं आहे, काळं मीठ घालायचं, थोडं लाल तिखट घालायचं आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. तर हा इन्स्टंट सलाद इथे तयार झालेला आहे. तर आमच्या घरी ज्या दिवशी गौरीवरचे रोडगे बनवल्या जातात ना, त्या दिवशी सणासुदीला असते तशी धामधूम आमच्या घरी असते. प्रत्येक छोटा आणि मोठा कामी लागलेला असतो. चला आता थाळीसर करूया. त्यासाठी केळीचं पान घेतलेलं आहे. यावर थोडं पाणी घालायचं, पुसून घ्यायचं, मीठ ठेवायचं, सलाद घ्यायचा, 2 मूठ भरून भात ठेवलेला आहे. यावर दाटसर वरण ठेवायचं. तसं दाटसर वरण जे आहे ना, वेगळं वाढलं जातं. वरून तुपाची किंवा तेलाची धार घालायची आणि इथे ही झणझणीत वांग्याची भाजी तयार झालेली आहे. बघा दिसायला काय मस्त दिसते आहे. विदर्भातली वांग्याची भाजी आहे, त्यामुळे तेलाचं प्रमाण जास्त आहे. काही जणांना तेलाचं प्रमाण जास्त असलेलं चालत नाही. तुम्ही कमीसुद्धा करू शकता आणि इथे गोड मठ्ठासुद्धा केलेला होता. त्याची रेसिपी मी दाखवलेली नाही. पण तुम्हाला बघायची असेल तर कमेंट करा. मी तुमच्यासोबत नक्की रेसिपी शेअर करेन. तर इथे आपली विदर्भातील ही प्रसिद्ध थाळी तयार झालेली आहे. दिसायला जेवढी भन्नाट दिसते आहे ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ट लागते. तुम्ही एकदा तरी आयुष्यात ही थाळी नक्की चाखायला पाहिजे. कारण ही थाळी आहेच एवढी चवीला भन्नाट. जो रोडगे आणि वांग्याच्या भाजीची चव चाखतो ना, आयुष्यभर चव विसरूच शकत नाही. जे विदर्भातील असतील, ज्यांनी रोडगे आणि वांग्याची भाजी खाल्ली असेल, त्यांना तर नक्कीच माहिती आहे. पण ज्यांनी चाखली नसेल, त्यांनी एकदा नक्की ट्राय करायलाच पाहिजे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर नक्की करा आणि अशाच रेसिपी पुढेही बघायची असेल तर घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. लवकरच भेट होईल. तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार.